थोडं थोडं पुढे आणि सगळ्यांना दिसलं पाहिजे. बोल ना, काय म्हणती? आता आपली कविता खूप मोठी झाली आहे, तिचं लग्नाचा विचार करायला पाहिजे. हो, तू अगदी बरोबर बोलली आहेस. आपली कविता खूप मोठी झाली आहे, तिच्या लग्नाचा विचार आपल्याला करायलाच हवा. हो, तुमच्या मित्राला विचारून पहा की. हो बरोबर, तू बरोबर बोलली आहेस. मला आता ध्यानात आलं की कालच माझ्या मित्राने फोन लावला होता. तो मुलीसाठी त्यांच्या मुलासाठी सोयरीक विचारत होता, तर आपल्या कविताला त्याच्या मुलाला देऊन टाकू. हो, फोन लावा की मग. हो, माझ्या मित्राला मी आता लगेच फोन लावतो. हॅलो. हा हा सूरजराव. हा, तुम्ही काल म्हणत होता तुमच्या मुलाला सोयरीक हवंय, तर आमची मुलगी आहे कविता. हो, तर कधी बघायला येतात मग? उद्या येतात. बरं बरं, ठीक आहे. आम्ही सगळी तयारी करतो, तुम्ही लवकरात लवकर या. हो हो, ठेवा ठेवा. अगं, ऐकतेस का? मुलावाले उद्याच बघायला येतात आपल्या कविताला. तू लवकर तयारीत कर. हो, पण मुलं काय काम करतात? अगं, मुलगा चांगलं नोकरीला आहे, शेती पाणी आहे, चांगलं घर आहे, घरचे सगळे समजदार आहेत, चांगला मुलगा आहे. मग चांगलं होईल की आपलं कविताचं. हो, तू कविताला सांग शाळेत नको जाऊ म्हणून. तिची शाळा बंद करायची आहे, तिला उद्या पाहुणे पाण्यासाठी येत आहेत. बरं, कविता इकडे ये. हाय, बोल ना, काय म्हणते? काय करत होतीस तू? मी आता शाळेत जायसाठी आवरते. नको, तू शाळेत नको जाऊस. का ग आई, मी शाळेत का नको जाऊ? आजपासून तुझी शाळा बंद करण्यात येत आहे. पण का ग आई, माझी शाळा आज का तू बंद करते? मी तर रोज शाळेत जाते आणि आज पण जाणार. तू आता खूप मोठी झाली आहेस, तुझं लग्न करायचंय आम्हाला. अरे बापरे, लग्न नाही ग आई, मला खूप मोठं व्हायचंय. मला IPS अधिकारी व्हायचंय. माझे खूप मोठे स्वप्न आहे. मला आताच लग्न नाही करायचंय. मला काय माहित नाही, तू आता मोठी झाली आहेस. आता आम्हाला तुझं लग्न करायचंय. अहो, बघा की काय म्हणती. काय म्हणते? बाबा बाबा, बघा ना आई काय म्हणती. काय म्हणते आई? आई म्हणते की आजपासून तुझी शाळा बंद करण्यात येत आहे. हो, आई अगदी बरोबर बोलली आहे. तुझी शाळा आता बंद करायची आहे. पण बाबा, तुम्हाला माहिती ना, माझे खूप मोठे स्वप्न आहे आणि मला आताच लग्न नाही करायचंय. स्वप्न बिप्न काय नाही, मुलींचे स्वप्न फक्त हेच असतात, मूल आणि चूल. हेच मुलींचे स्वप्न असतात. नाही नाही, चूल आणि मूल हे मुलीचं स्वप्न नसतं. आमच्या मॅडम म्हणतात मुलगी खूप मोठी होऊ शकते. मुलगी मुलाच्या खांद्याला खांदा लावून खूप पुढे जाऊ शकते, असं आमच्या मॅडम म्हणतात. काय पण म्हणू दे, पण तुझा आता विवाह करायचा आहे आणि तुला पाहण्यासाठी उद्या पाहुणे पण येत आहेत. तू अजिबात शाळेत जायचं नाही. आजपासून तुझी शाळा बंद. नाही नाही बाबा, मी शाळेत जाणार. माझी मैत्रीण साक्षी आणि शिवानी येतच असेल. मला जायचंय शाळेत. तू शाळा बिळात काय नाही जायचं. दे इकडे तुझं बॅग. तुला शाळेत नाही यायचं का? आई, तूच सांग ना, मी आता माझ्या मैत्रिणींना काय सांगू? नाही नाही, ती शाळेत नाही येणार, ती आजारी आहे. ठीक आहे मग. तू मॅडमला सांग मी आज शाळेत नाही येणार. ठीक आहे, तू काळजी नको करू. तू मी मॅडमला सांगते. हो मॅडम, गुड मॉर्निंग सगळ्यांना. बसा खाली. आले सर्वजण? हो. हजेरी द्या आता. साक्षी. यस मॅडम. शिवानी. यस मॅडम. निकिता. यस मॅडम. मनीषा. अथर्व. यस मॅडम. अतुल. कविता. मी नाही आली. कविता नाही आली का? नाही आली सांग. ती आजपासून शाळेत नाही येणार. का का नाही येणार ती शाळेत? तिच्या आई वडील बळजबरी तिचं लग्न करत आहेत. काय लग्न? तिने होकार दिला का लग्नाला? नाही
नाही, तिचा नकार आहे. तिचे आई वडील तिचा बळजबरी लग्न करतायत का तिचं? हो, बळजबरीच करत आहेत. तुला कविताचं घर माहीत आहे का? हो, माहित आहे मला तिचं घर. ठीक आहे, मग चल मला तिच्या घरी घेऊन जा. ठीक आहे. अरे वा मॅडम, शिवानी, साक्षी, तुम्ही आज माझ्या घरी. काय कविता, शाळेत नाही आली तू? किती दिवस झाले शाळेत नाही आली? का नाही येत तू शाळेत? तुझ्या आई वडिलांना बोलव बरं इकडे. थांबा, मी माझ्या आई वडिलांना बोलवते. आई, बाबा, बघ बरं कोण आलं घरी. आमच्या शाळेच्या मॅडम आल्या. नमस्कार मॅडम, कसं काय येणं झालं? नमस्कार. काय काय झालं? तुम्ही कविताला शाळेत का नाही पाठवत? किती दिवस झाले ती शाळेत नाही आली? ती आजारी आहे म्हणून आम्ही पाठवत नाही तिला. आजारी आहे? ती तर मला चांगली दिसतीये. नाही, ती खरंच आजारी आहे. मला तर काहीतरी दुसरंच समजलं. मला असं समजलं की ना तुम्ही तिचं लग्न करताय. नाही, असं कोणी सांगितलं तुम्हाला? मला माहिती आहे तुम्ही तिचं लग्न करतायत. तुम्ही तिचं लग्न करतायत हा कायद्याने गुन्हा आहे. ती आता 9वीला आहे. तिचं लग्न करायचं वय नाही. नाही, हे खोटं आहे. आम्ही तिचं लग्न नाही करत. ठीक आहे, मग तिला शाळेत कधी पाठवताय तुम्ही? 10-15 दिवसांनी पाठवू मग. ठीक आहे, मी तुमच्यावर विश्वास ठेवते. तिला नक्की शाळेत पाठवा. बरं, बस, आम्ही चहा आणते. काय झालं कविता? तुझी आई खरं बोलत आहे का? तू आजारी आहेस का? नाही मॅडम, माझे आई वडील खोटं बोलत आहे. त्यांनी माझं लग्न जमवलं आहे आणि उद्याच मला पाहायला पाहुणे येत आहे आणि मला हे लग्न नाही करायचं. तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस का? हो मॅडम, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. ठीक आहे, मग तू काही काळजी करू नको. मी तुझ्या सोबत आहे. मी तुझा बालविवाह कधीच होऊ देणार नाही. हो मॅडम, पण तुम्ही प्लीज लवकरात लवकर काहीतरी करा. माझे आई वडील ऐकतच नाहीये. ते माझं लग्न केव्हा पण लावून टाकतील. ठीक आहे, तू काही काळजी करू नको. मी तुझं लग्न होऊ देणार नाही. मी आहे तुझ्या सोबत. मॅडम, चहा द्या. ठीक आहे, मग आम्ही येतो. तिला नक्की पाठवा शाळेत. बरं, पाठवतो. ठीक आहे शिवानी, तू काही काळजी करू नको. मी तुझा बालविवाह थांबण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. हा मॅडम, तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा प्लीज. बरं, चल येऊ का आता? हो. पारू, अगं पारू, कुठे आहेस? अहो, काय झालं? अगं, पाहुणे आपल्या कविताला पाहायला येतच असतील. सगळं उरकलंय का? हो, आवरलंय की. फोन लावून बघा बरं कुठे आले. हो हो, मी त्यांना लगेच फोन लावतो. तू कविताचं आवरलंय का ते बघ एकदा. हो. कविता. हॅलो. हा हा, सुरेशराव, कुठे आला तुम्ही? हा, रस्त्यामध्ये आहेत का?